भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक आमदार शांताराम मोरे यांचे सुपुत्र युवा नेतृत्व अजय मोरे यांची नुकताच युवा सेना भिवंडी तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली। सदर ही नियुक्ती लोकसभा संपर्क प्रमुख मदनबुवा नाईक आणि युवा सेना जिल्हा प्रमुख प्रभुदास नाईक यांच्या शुभ हस्ते अजय मोरे यांना पदनियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आणि या शुभप्रसंगी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या वतीने नवनिर्वाचित युवा सेना भिवंडी तालुका प्रमुख अजय मोरे यांचा जोरदार स्वागत देखील यावेळी करण्यात आला। यावेळी लोकसभा संपर्क प्रमुख मदनबुवा नाईक, युवा सेना जिल्हा प्रमुख प्रभुदास नाईक, युवा सेना ठाणे जिल्हा ग्रामीण सचिव आतिश भामरे, युवा सेना ठाणे जिल्हा ग्रामीण सहसचिव निशांत नंदू जाधव, अंबाडी गट विभागाचे रघुनाथ पांढरे, वैद्यकीय मदत कक्षाचे निखिल जाधव, सरवली गावचे विद्यमान सरपंच राज ठाकरे, कुमार तांगडी, भूषण कारभारी, देवानंद जाधव, विलास जाधव, संतोष चव्हाण, प्रतीक भोईर, दर्शन मोकाशी, अनिकेत काठे, निलेश चौधरी समेत शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी नवनिर्वाचित युवा सेना भिवंडी तालुका प्रमुख अजय मोरे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। तसेच उपस्थित सर्वांचे नवनिर्वाचित युवा सेना भिवंडी तालुका प्रमुख अजय मोरे यांच्या वतीने मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले। तसेच युवा सेनेचे संघटन बळकट करण्याचा निर्धार देखील अजय मोरे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला आहे। त्यासोबतच येत्या काळामध्ये गाव तिथे शाखा निर्माण करण्याचा प्रयत्न देखील अजय मोरे व त्यांच्या टीमच्या माध्यमातून करण्यात येईल असे देखील यावेळी त्यांच्या मनोगतातून सांगण्यात आले आहे। विशेष म्हणजे यावेळी आकाश मुंडे यांची देखील युवा सेना भिवंडी उपतालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। कामाला आराम करू
साहेबांचा, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा। अजय भाऊ तुम आगे बढ़ो, हमारे साथ है। माननीय आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आज भिवंडी 138चे भिवंडी ग्रामीणचे आमदार माननीय शांताराम तुकाराम मोरे यांचे चिरंजीव अजय शांताराम मोरे यांना युवा सेनेचे तालुका प्रमुख म्हणून आज घोषित करण्यात आलेले आहेत। एक डॅशिंग नेतृत्व आहे, ग्रॅज्युएट आहे, शिकलेला आहे आणि सगळ्या ग्रामीणच्या लोकांना घेऊन चालणारा एक नेतृत्व आहे। त्या दृष्टिकोनाने त्याला हा तालुका प्रमुख पद बहाल केलेला आहे आणि त्या पदाचा तो हित केल्याशिवाय राहणार नाही। मी त्याला अगोदरच सांगितलेलं आहे, शिवसेना जिंदाबाद। गावोगावी जा, प्रत्येकाचा दरवाजा ठोठाव, गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक, अशा पद्धतीने काम कर आणि अशा पद्धतीने काम करून ही जी ग्रामीणची 15 वर्षापासून आपल्याकडे असलेली सीट आहे आमदारकीची ती कायम आबाधित राखील, अक्षय राखील अशी माझी त्याला एक विनंती आहे आणि त्या पद्धतीने तो कामाला लागेल आणि कामाला लागून कार्यकर्त्यांना चांगल्या प्रकारे न्याय देईल। ज्या ज्या गावामध्ये रस्ते नाही आहेत, ज्या ज्या गावामध्ये लाईटची व्यवस्था नाही, ज्या ज्या गावामध्ये शौचालय नाही आहेत, ज्या ज्या गावामध्ये पाण्याची टंचाई आहे, त्या त्या गावामध्ये मी त्याला दौरे करायला लावणार आहे। मी त्याला एकच शब्द सांगितलं की आमदार शांताराम मोरे नसून आमदार मीच आहे, या दृष्टिकोनातून तू कामाला लाग आणि त्या पद्धतीने काम करून येणाऱ्या इलेक्शनमध्ये जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायत असो, A to Z जिंकण्याची जबाबदारी मी आज त्याच्या गळ्यात टाकलेली आहे। ती जबाबदारी तो पार पाडील हा मला आत्मविश्वास आहे आणि माझ्या विश्वासाला कधी तो तडा जाऊ देणार नाही। आज पक्षाचे नेते आमचे डॅशिंग एकनाथजी शिंदे साहेब तसेच आमचे युवकांचे प्रेरणास्थान माझे गुरुवर्य डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा सेनेचे आमचे जिल्हा कार्यकारिणी असेल, तालुका कार्यकारिणी असेल, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज अजय शांताराम मोरे यांची भिवंडी युवा सेना तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे। त्याबद्दल मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आहे। मला माहीत आहे अजय गेल्या 10 वर्षापासून युवा सेनेत काम करत आहे, एकदम प्रामाणिकपणे इमाने काम करत आहे। जरी तो आमदाराचा मुलगा असला तर तो सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि मला नक्कीच शाश्वती आहे की त्याला आज जी जबाबदारी दिली आहे तो यथासांगपणे पार पडेल। आणि आत्ताच बाबांनी माननीय मदनवा नाईक साहेब भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख आहे, त्यांनी जे सांगितलेलं आहे त्यांच्यावेळी आणि त्यांचे वडील असतील, आमचे पक्षाचे सर्व नेते, जिल्हा प्रमुख नेते, या सर्वांना विश्वासात घेऊन आणि विशेष म्हणजे आमची युवा सेना आहे तालुक्याची, या सर्वांना विश्वासात घेऊन तो नक्कीच गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक अशा पद्धतीने आपली युवा सेना वाढवेल यात कदाचित मला शंका नाही आहे। पुन्हा एकदा अजय तुला मी शुभेच्छा देतो। याही पुढे अजून युवकांचे काही प्रश्न असतील किंवा स्थानिक ग्रामस्थांचे प्रश्न आहेत, बाबांनी मगाशी त्यांच्या भाषणात मुलाखतीत सांगितलेले, ते सोडवण्याचा तू प्रयत्न कर। जिथे जिथे आमची कुठे मदत लागेल तिथे तू नक्कीच आम्हाला आवाज दे, आम्ही तुझ्या अर्ध्या रात्रीवर पाठीशी आहे। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। आनंद होतोय की आज आमचे जिल्हाध्यक्ष प्रधानजी नाईक साहेब आणि आपले संपर्क प्रमुख मधुबाजी नाईक साहेब यांनी आज माझ्यावर जबाबदारी टाकली, त्याबद्दल मी त्यांचे खरंच मनापासून आभार व्यक्त करतो। खरं म्हणजे आपली युवा सेना चांगल्या पद्धतीने आपल्या भिवंडी ग्रामीण आता या नुकत्याच लागलेल्या निवडणुका असतील मागे झालेल्या, त्यामुळे चांगला युवा सेनेने काम केला। त्या जोरावर आता पुढे येणारे जेवढे कामं असतील, गाव तिथे शिवसेना, बाबा याप्रमाणे म्हटले, गाव तिथे शिवसेना आणि गाव तिथे शाखा या पद्धतीचा आम्ही अवलंब करून आणि प्रत्येक ठिकाणी युवा सेनेची पाठी लागलीच पाहिजे या ध्येय धोरणाने आम्ही काम करू।
आणि मला जी जबाबदारी दिली त्या पद्धतीने आम्ही आता कामाला सुरुवात करणार आहोत.